वार्षिक केस कात्रण दिवस. लेखक नोनी. आजचा दिवस शृंगेरी श्रीनिवास साठी वार्षिक केस कात्रण दिवस होता. म्हणून केस कापण्यासाठी शृंगेरी श्रीनिवास घरातून नेहमीप्रमाणे त्याच्या गावातील नाभिकाकडे निघाला. परंतु नाभिक त्याला म्हणाला, आज माझ्याकडे एवढे लांब केस कापण्यासाठी वेळ नाही. यामुळे शृंगेरी श्रीनिवास दुःखी झाला. अशा वेळी आपली पत्नी नक्कीच मदत करेल असे म्हणत तो घरी परतला. पण त्याची पत्नी देखील त्याला म्हणाली की आज माझ्याकडे एवढे लांब केस कापण्यासाठी वेळ नाही. काहीसा रागावलेसा झालेला शृंगेरी श्रीनिवास त्याचा शिंपी असलेल्या एका मित्राकडे गेला. परंतु त्याचा शिंपी मित्र सुद्धा त्याला म्हणाला, आज माझ्याकडे एवढे लांब केस कापण्यासाठी वेळ नाही. आता थोडासा काळजीत पडलेला शृंगेरी श्रीनिवास त्याचा सुतार असलेल्या अजून एका मित्राकडे गेला. परंतु तो सुतार मित्रही त्याला म्हणाला, आज माझ्याकडे एवढे लांब केस कापण्यासाठी वेळ नाही. बिचारा शृंगेरी श्रीनिवास. असे वाटत होते की ह्या वर्षी केस कात्रण दिवशी कोणीही त्याचे केस कापणार नाही. त्याला रडू फुटले आणि डबडबलेल्या डोळ्यांनी तो गावाच्या जंगलाकडे गेला. खिन्न झालेला तो एका गुहेजवळ टेकला आणि जोराने रडू लागला. आजचा सूर्य जवळपास मावळतीला आला. कोणीच माझे केस कापत नाही. मग आजच्या दिवशी माझे केस कापण्याच्या वचनाचे पालन मी कसे करू? हे देवा, मला मदत कर. शृंगेरी श्रीनिवासचे असे मोठ्या आवाजातील रडणे आणि देवाजवळ दुःख व्यक्त करणे यामुळे त्या गुहेत शांतपणे झोपलेला वाघ विचलित झाला. त्याची झोप मोडली. झोपमोड झाल्याने क्रोधित झालेला तो वाघ रागाने गर्जना करू लागला आणि आपला पंजा उभारत शृंगेरी श्रीनिवासच्या दिशेने निघाला. बिचारा शृंगेरी श्रीनिवास वाघाचे ते आकराळ विकराळ रूप पाहून इतका घाबरला की भीतीने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्याच्या डोक्यावरील केस भीतीने आपसुकच गळून पडले. घाबरलेला शृंगेरी श्रीनिवास तसाच भेदरलेल्या अवस्थेत जीव मुठीत धरून घराकडे पळत सुटला आणि तो वाघ तो सुद्धा पुन्हा निवांत झोपण्यासाठी गुहेकडे वळला. आता शृंगेरी श्रीनिवासला खूप दिवसांपर्यंत केस कापण्याची गरजच पडणार नव्हती. बरं का, या व्हिडिओला पसंत करायला आणि त्या सोबत सामायिक करायला विसरू नका आणि खालील बाजूस आपले मत नक्की नोंदवा.